नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत मसाला भात. मी इथे पातेलं घेतलं आहे. पातेलं चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलं आहे. मी इथे सर्व भाज्या कट करून घेतल्या आहे. जे मसाला भातामध्ये टाकायचा आहे, मी इथे सोयाबीन घेतले आहे, कांदा, बटाटा, टोमॅटो घेतला आहे, आलं लसूण पेस्ट घेतली आहे. त्यानंतर मी पातेलं गरम झाल्यानंतर, तेल गरम झाल्यानंतर जिरे, कांदा लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट टाकली आहे, कढीपत्ता टाकला आहे, चांगला परतून दिला आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली आहे. हे सगळं चांगलं परतून दिलं आहे. त्यानंतर मी कांदा टाकला आहे, बटाटा टाकला आहे, टोमॅटो टाकला आहे. हे सगळं हलवून चांगलं परतून घेतलं आहे. थोडा वेळ ह्याला 5-10 मिनिट परतून दिलं आहे. हे परतलं की त्यामध्ये सोयाबीन टाकली आहे. सोयाबीन आधी पाण्यात भिजवून ठेवली होती 5 ते 10 मिनिट, नंतर ती टाकली आहे. हे सगळं परतलं आहे. 10-15 मिनिट परतून घेतलं आहे. त्यानंतर मी तांदूळ धुवून घेतले आहेत. चांगले 2 ते 3 वेळा तांदूळ धुवून घेतले आहेत. चांगल्या पाण्याने धुवून घेतल्या आहेत. हे सगळं भाज्या परतल्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले टाकले आहेत. खडे मसाला, सगळे घरगुती मसाले टाकले आहेत. त्यानंतर थोडं पाणी टाकलं आहे. थोडं पाणी टाकल्यानंतर थोडं 5 मिनिट परतून दिलं आहे. परतलं सगळा मसाला व्यवस्थित परतला की त्यानंतर मी 1-2दा हलवून घेतला आहे. सोयाबीन थोडी शिजली की त्यामध्ये नंतर तांदूळ टाकले आहेत. तांदूळ टाकल्यानंतर थोडं पाणी टाकून थोडं परतून घेतलं आहे. त्यानंतर थोडं परतून घेतलं आहे. त्यानंतर मी व्यवस्थित हलवून त्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलं आहे. थोडं झाकून ठेवलं आहे. चवीनुसार मीठ पण टाकलं आहे. नंतर ह्याला शिजायला 15 ते 20 मिनिट लागणार आहेत. सगळं व्यवस्थित टाकून मी पातेलं झाकून 10 ते 15 मिनिटं शिजून दिलं आहे. थोड्या वेळाने मी उघडून एकदा त्याला हलवून घेतलं आहे व्यवस्थित. त्यानंतर भात शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून असं झालं आहे आपला मसाला भात रेडी.